तुमची निवड होणार किंवा नाही होणार, विद्यार्थ्यांचा स्कोर या शिक्षक भरतीमध्ये 10 पर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या आता जे हे विद्यार्थ्यांचा स्कोर 155 100 वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण तुमचा स्कोर किती आहे आणि तुमच्या स्कोरनुसार तुमची निवड होणार किंवा नाही होणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित होणार आहे। कारण की मी सांगणार आहे की कोणता स्कोर जो आहे किती स्कोर असला म्हणजे आपली जी आहे निवड होऊ शकते शिक्षक पद भरतीमध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। आतापर्यंत हा व्हिडिओ आपण घेतलाच नाही आणि या व्हिडिओ संदर्भात आपण बोललोच नाही। जास्तीत जास्त अभ्यासधारकांचा हा प्रश्न असतो की आमचा स्कोर एवढा आहे आणि आम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला पूर्ण गोष्टी कळतील की तुमचा स्कोर जो आहे त्यानुसार तुमची निवड होणार किंवा नाही होणार ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। वॅकन्सीनुसार सुद्धा, सब्जेक्टनुसार सुद्धा, क्लासनुसार सुद्धा आणि कास्टनुसार सुद्धा। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। हा जो व्हिडिओ आहे आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट एक्झाम 2025 घेण्यात आली। नंतर या परीक्षेचा निकाल सुद्धा घोषित झाला। ठीक आहे, आता जेवढ्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यानंतर त्या उमेदवारांचा रिझल्ट आला। रिझल्ट आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला आपला स्कोर माहिती आहे। ठीक आहे, तुम्हाला सुद्धा तुमचा स्कोर माहिती आहे। आता तुमच्या स्कोरनुसार तुमची निवड होणार किंवा नाही होणार ते तुम्हाला कॅल्क्युलेट करत किंवा टॅली करायचं। ठीक आहे, कसं टॅली करायचं बघा, सगळ्यात अगोदर जास्तीत जास्त आपण 5 जे आहे 5 याच्यामध्ये डिवाइड केलं आहे विद्यार्थ्यांना आणि कोणकोणत्या स्ट्रॉंग गोष्टी आहे, कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे, कोणत्या निगेटिव्ह आहे ते आपल्याला बघायचं आहे। त्यानुसार मी तुम्हाला सांगणार तुमची निवड होणार किंवा नाही होणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 1 ते 100 आहे, 1 पासून ते 100 पर्यंत काही विद्यार्थ्यांचा स्कोर असू शकतो 80 90 100 82 85। तर असे जे विद्यार्थी आहेत त्यांना लो चान्स आहे। ठीक आहे, आता तुम्ही ते म्हणाल की बॉस काही विद्यार्थ्यांना इथे लो चान्स आहे किंवा संधी कमी आहे 100 पर्यंत मार्क असले तर, पण तरी सुद्धा काही असे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र इथं संधी असणार आहे। ते कोणते उमेदवार आहे की ज्यांचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे किंवा समांतर आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे, माजी सैनिक, खेळाडू, अपंग आणि सोबत महिला उमेदवार जर असाल किंवा तुम्ही जर समजा बाकीच्या याच्यामध्ये येता समांतर आरक्षण घेतलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही विचार करू शकता किंवा तुमची निवड जी आहे शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते। ठीक आहे, पण बाकीचे मात्र उमेदवार ज्यांचा स्कोर 100 पेक्षा कमी आहे, अगोदर जागा कमी येतील किंवा अगोदर जागा मोजके येतील किंवा जास्त येऊ शकतात, मग त्यावेळेस आपला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल किंवा नाही लागेल, निवड होईल किंवा नाही होईल, तर त्या संदर्भात माझं जे स्वतः पर्सनल ओपिनियन ते मी सांगतोय। ठीक आहे, निवड झाली तर खूपच छान, निवड नाही झाली तर मात्र तुम्हाला आणि हा एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा स्कोर 100 आहे तर त्यावेळेस तुम्ही फक्त शासकीय जागा ज्या आहेत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका इथं पसंतीक्रम न देता तुम्ही काय करा, तुम्हाला जर असं वाटलं की आपली निवड करायचीच आहे तर त्यावेळेस तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता संस्थांना किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट ज्या आहेत म्हणजे अनुदानित शाळा ज्या असतात त्यांना तुम्ही पसंतीक्रम द्या। त्या सुद्धा शाळा चांगल्या असतात आणि तिथं सुद्धा शिक्षकच म्हणून तुमची निवड होते आणि पगार सुद्धा सारखाच असतो। ठीक आहे, त्याच्यामुळं खाजगी संस्थांना सुद्धा तुम्हाला प्राधान्यक्रम व्यवस्थित द्यावे लागेल आणि ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्या, तुमची निवड सुद्धा होऊ शकते। आता दुसरे जे उमेदवार आहेत ते आहेत 100 ते 110। आता असे उमेदवार ज्यांचा स्कोर 100 पासून समोर आहे आणि 110 पर्यंत आहे, असे उमेदवार जे आहेत ते असणार आहे रिस्क झोनमध्ये। आता रिस्क झोन म्हणजे काय, तर थोडक्यात असे उमेदवार जे उंबरठ्यावर आहे पण त्यांची निवड होईल किंवा नाही होईल त्याबाबत मात्र जे आहे शाश्वती आपल्याला सांगता येत नाही किंवा त्याबद्दल आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही। आता 100 ते 110 मार्क असले तर मग काय करायचं, तर 100 जर तुमचा स्कोर जर 100 ते 110 मार्कच्या आसपास आहे, 105 106 किंवा 107 108 असेल तुमचा स्कोर, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी अशी आहे की तुमचा टीटी पेपर 1 किंवा टीटी पेपर 2 पास असावा लागतो किंवा पास असणं खूप आवश्यक आहे। जर तुमची टीटी परीक्षा पास आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, सोबत तुमचं डीएड आहे का बीएड आहे, तुमचं क्वालिफिकेशन किती जास्त आहे त्यानुसार, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता त्यानुसार, आणि सोबत तुम्ही जर समजा एखाद्या प्रकारचं आरक्षण घेतलं असेल तर त्यावेळेस खूपच छान। ठीक आहे, तर अशा वेळेस जे आहे तुमची निवड होऊ शकते आणि योग्य पसंतीक्रम देणं हे सुद्धा तुमच्यासाठी बंधनकारक आहे। जर तुम्ही पसंतीक्रम स्मार्टली दिले तर त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते। ठीक आहे, आता नंबर क्रमांक 3 तिसरे जे विद्यार्थी आहेत ते आहेत 110 ते 120। आता जास्तीत जास्त रेंज जी आहे विद्यार्थ्यांची ती 110 ते 120च्या मधातच आहे जास्त विद्यार्थी, आणि या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की आपली निवड होणार किंवा नाही होणार आणि आपला स्कोर 112 115 किंवा 116 किंवा 117 18 असेल किंवा 114 किंवा 115 असेल, तर अशा उमेदवारांच्या मनामध्ये भीती आहे किंवा उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आपली निवड होणार किंवा नाही होणार। जागा किती येतात, जागा आल्यानंतर मेरिट किती लागतो, मेरिट लागल्यानंतर कट ऑफ आपल्यापर्यंत येईल का, आपली निवड त्यामध्ये होईल का, आपल्या मीडियममध्ये मराठी मीडियम असेल किंवा उर्दू मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल किंवा भाषा विषय असेल किंवा मॅथ सायन्स असेल किंवा कोणतीही सब्जेक्टसाठी, तर आपली निवड होणार किंवा नाही होणार। आपण एकटे आहोत आणि आपली निवड आपल्याला शिक्षक भरतीमध्ये करून घ्यायची आहे आणि आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्याही
कोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्या निवड जर झाली तर आपण तिथे जाण्यासाठी तयार आहोत. अशा प्रकारची जर तुमची मानसिकता असेल तर त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते. तुम्ही काय करायचं, फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे तुमच्याजवळ जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जे आता मी तुम्हाला सांगतो क्लिअर 1 बाय 1. सगळ्यात अगोदर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहात ते बघा, तुमचं मीडियम कोणतं आहे ते बघा, नंतर तुम्हाला कुठे जाण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात ते बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी जी आहे किंवा स्मार्टली प्रिफरन्स कसे द्यायचे त्या संदर्भात माहिती गोळा करा. नंतर सोबत शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या जिल्ह्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट वेगळा लागणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त चान्सेस असणार आहे, जिथं कॉम्पिटिशन कमी असणार आहे तिथे जास्तीत जास्त प्रयत्न करा. सोबत झडपीला टार्गेट करा, मनपा नपाला सुद्धा टार्गेट करा. पण सोबत तुम्ही असं नका करू की खाजगी संस्थांना पसंतीक्रम द्यायचेच नाही. खाजगी संस्थांना सुद्धा पसंतीक्रम द्या, जेणेकरून निवड होण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणजे तुमची निवड होईल. त्यामुळे जे आहे की तुम्हाला फक्त शासकीय जागेवर अवलंबून न राहता तुम्हाला इकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे की खाजगीचा सुद्धा जो मेरिट जो आहे तो खूप खाली येतो. आणि यावर्षी फक्त एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जाणार आहेत. त्याच्यामध्ये 3 उमेदवारांपैकी 1 उमेदवार संस्थेला घ्यावंच लागणार आहे आणि पवित्र पोर्टल मार्फत भरती होणार आहे. बाहेरच्या कोणत्याही पद्धतीमार्फत भरती होणार नाही. ते आपल्यासाठी चांगलं आहे. तर तुम्ही जर या रेंजमध्ये असाल तर त्यावेळेस मात्र तुम्ही या गोष्टी कराव्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक जी लिस्ट आहे, कोणती जी कॉमन मेरिट लिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या स्थानावर येता आणि कास्टनुसार तुम्ही कोणत्या नंबरवर येता त्यानुसार बघा. आणि तुमच्या कास्टसाठी किती जागा येतात त्यानुसार तुम्ही तुमचा नंबर त्यामध्ये आहे किंवा नाही हे एकदा बघून घ्या. नसेल तरी काही हरकत नाही. तुमचा नंबर त्याच्यामध्ये नसला तरी सुद्धा तुम्हाला फक्त काही 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे आपला स्कोर कमी आहे, 110 ते 120 आहे किंवा आपला स्कोर समजा मोजका आहे, याला मी म्हणू शकतो असं बॉर्डर लाईन झोन म्हणजे यांचा स्कोर ना कमी आहे ना जास्त आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी बॉर्डर लाईनवर जे विद्यार्थी आहेत की जे त्यांची नियुक्ती होऊ शकते आणि नियुक्ती किंवा निवड होऊ नाही शकत, जर तुम्ही डिसिजन घेतलं तर तुमची निवड होऊ शकते. स्मार्ट डिसिजन नाही घेतलं किंवा तुमचं जर काही ना काही गोष्टी चुकल्या तर त्यावेळेस मात्र निवड रद्द होऊ शकते. तर अशा वेळेस तुम्हाला काही गोष्टी ज्या बघाव्या लागतील त्या 3-4 गोष्टी आहेत. एक तुमची कास्ट, तुमची रँक, तुमचं नंतर मीडियम कोणतं आहे, तुमच्या कास्टसाठी जागा किती आहेत आणि तुम्हाला कोणत्या वर्गाला टार्गेट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम देणार आहात. अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी जी आहे ती आतापासूनच आखा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. आणि हा व्हिडिओ कायमस्वरूपी असणार आहे. प्रत्येक अभ्यासधारकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे 120 ते 130 स्कोर ज्यांचा आहे त्यांच्यासाठी. आता जे हे विद्यार्थी आहेत हे कम्फर्ट झोनमध्ये आहेत. म्हणजे मी असं कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉर्डर लाईनच्या समोर आहे पण कम्फर्ट झोन म्हणजे काय की हे उमेदवार लागू शकतात शिक्षक पद भरतीमध्ये, कारण की स्कोर जो आहे तो 120 ते 130च्या आसपास आहे. आणि आपण जे कट ऑफचे व्हिडिओ सांगितले होते किंवा आपण जो व्हिडिओ बनवले होते 12,000 पदांसाठी जो कट ऑफचा व्हिडिओ होता तो, आणि नंतर 15,000 जागांसाठी कट ऑफचा व्हिडिओ जो होता तो, तर त्यामध्ये जास्तीत जास्त रेंज जी होती ती अशीच होती 122, 125, 126, 127, 28, 29 अशी काहीतरी रेंज होती. आणि त्या रेंजमध्ये विद्यार्थ्यांची निवड जी आहे प्रत्येक कास्टसाठी तेवढे मार्क लागत होते. एवढंच नाही, काही कास्टला तर 118, 117 सुद्धा मार्क लागतात. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुमचा स्कोर 120 ते 130 आहे, तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहे, तर तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. तुमचा स्कोर आता मी पर्सनली तुम्हाला हे बघा एवढे उमेदवार आहेत आणि एवढ्या उमेदवारांमधून तरी सुद्धा मी सांगतोय की पर्सनली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मी जसं मी 100 वाल्यांसाठी सांगितलं 100 ते 110 वाल्यांसाठी सांगितलं, नंतर 110 ते 120 वाल्यांसाठी सांगितलं आणि आता 120 ते 130 वाल्यांसाठी सांगतोय काय करायचंय, जेणेकरून तुम्हाला खूप मदत होणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता बघा 120 130 जर तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात अगोदर तुम्ही रँक टेस्ट करा. तुमची रँक जी आहे टॅली करा. तुमच्या रँकमध्ये तुमचा नंबर किती येतो. ठीक आहे, तुमचा नंबर वरच असेल, जास्त खाली तुमचा नंबर नसेल. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे तुमची कास्ट कोणती आहे, तुमच्या कास्टनुसार जागा जास्त येणार आहे का, तुमच्या कास्टमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे का, विद्यार्थी संख्या कमी आहे का, आणि तुमच्या कास्टमध्ये तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या TT1 TT2 आहे का, काही स्पेशल असेल एखादा सब्जेक्ट ज्याला डिमांड आहे, ज्याचा जागा जास्त येणार आहे, मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स किंवा अदर सब्जेक्ट किंवा लँग्वेज विषय, आणि सोबत मीडियम कोणतं आहे तुमचं, मराठी मीडियम असेल किंवा उर्दू मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, या गोष्टी लक्षात घ्या. आणि जर तुमचं क्वालिफिकेशन चांगलं असेल, DED BEd असेल आणि सोबत ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल 1 ते 12 साठी जर तुम्ही पात्र आहात तर त्यावेळेस खूपच छान तुम्हाला पर्याय असणार आहे किंवा खूपच छान तुमच्याजवळ ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकते. आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा माझं एक सांगणं आहे की तुम्ही सुद्धा असं समजू नका की 120 ते 130च्या मधात आपले मार्क आहे, 125, 126, 128 असे मार्क आहे आपले, तर आपली निवड आरामशीर होऊ शकते. तर या
परिस्थितीमध्ये किंवा हा विचार मनामध्ये ठेवू नका. तुम्हाला माहित आहे जर तुमची एक सुद्धा तुमचं डिसिजन चुकलं तरी सुद्धा तुमची निवड रद्द होऊ शकते किंवा तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते. का? जर तुम्ही चुकीचे पसंतीक्रम दिले तुम्हाला सुद्धा पसंतीक्रम स्मार्ट पद्धतीनेच द्यावे लागतील. असं नाही की बाकीच्या उमेदवारांना पसंतीक्रमावर जास्त भर द्यावा लागेल आणि तुम्हाला द्यावं लागणार नाही, असं नाही आहे अजिबात. तुम्हाला सुद्धा पसंतीक्रम योग्य पद्धतीनेच द्यावं लागतील. कारण की तुम्हाला सुद्धा बघावं लागेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, कोणत्या ठिकाणी मला जास्त वाव आहे, माझ्या कास्टच्या जागा, माझ्या मीडियमच्या जागा आणि मला कोणत्या वर्गासाठी प्राधान्यक्रम द्यायची, या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं या गोष्टी फॉलो करा. तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुमची सुद्धा निवड जी आहे शक्य आहे किंवा तुमची निवड पॉसिबल आहे. ठीक आहे. आता करूया गोष्ट ज्यांचा स्कोर 130 ते 140 स्कोर आहे. आता समजा उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 130 ते 140 प्लस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 133, 135, 140 किंवा त्याच्यापेक्षा समोर आहे 140, 145 किंवा 150 किंवा काही विद्यार्थ्यांचा स्कोर 155, 160, 165 वाल्यांना तर काही टेन्शनच नाही. 165, 170 जर तुमचा स्कोर असेल 160, 155 तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वीची किंवा 9वी 10वीची जागा घेऊ शकता किंवा मग 1 ते 5 किंवा 7 ते 8ची जागा घेऊ शकता. पण ज्यांचा स्कोर समजा 130 प्लस आहे किंवा 140 प्लस आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या कास्टनुसार तुमचा जो 4-5 गोष्टी बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा तुमचा स्कोर खूप छान आहे आणि तुमची निवड सुद्धा जी आहे शिक्षक भरतीमध्ये होणार. पण तुमची निवड केव्हा होणार? तुम्ही जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा स्कोर खूप छान आहे. 130 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर हा स्कोर नॉर्मल नाही आहे, स्कोर खूप छान आहे. त्यानुसार तुम्हाला विचार करावा लागेल. आणि तुमच्याजवळ TT पेपर 1 TT पेपर 2 पास असेल, जर नसेलही तरी सुद्धा पसंतीक्रमावर ध्यान द्या. पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स चांगले दिले तर निवड होऊ शकते. ज्यांचं TT नाही त्यांच्यासाठी सांगितलं मी. आणि ज्यांची TT पेपर पास आहे तर ते वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत तर अप्लाय करणारच आहेत. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या कास्टसाठी जागा, तुमची जे मुलांची संख्या आहे 130 प्लस असणाऱ्या मुलांची संख्या जी आहे ती खूप कमी आहे. खूप कमी विद्यार्थी याच्यामध्ये येतात, 130 ते समोरचे विद्यार्थी जे आहेत ते. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत शिक्षक भरतीमध्ये लागण्याचे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा तुमची रँक एकदा चेक करा. नंतर मेरिट लिस्टमध्ये माझं नाव कुठं आहे, कोणत्या स्थानावर आहे ते बघा. माझ्या कास्टमध्ये उमेदवार एकूण किती आहेत, मी कोणत्या रँकवर आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या स्थानावर आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कास्टसाठी जागा किती येणार आहेत. आणि नंतर सोबत माझं एज्युकेशन काय आहे, D.Ed आहे का B.Ed आहे, माझं मीडियम कोणतं आहे, मराठी, इंग्लिश किंवा उर्दू, आणि मी कशासाठी अप्लाय करणार आहे, मराठी सब्जेक्टसाठी किंवा इंग्लिश सब्जेक्टसाठी, लँग्वेज कोणती माझी मराठी, इंग्लिश किंवा अदर सब्जेक्ट असेल त्यासाठी, किंवा मॅथ आणि सायन्स किंवा मग बाकीच्या गोष्टी. तर त्या गोष्टी तुम्हाला आतापासूनच ठरवून घ्याव्या लागतील आणि त्यानुसार तुम्हाला विचार करावा लागेल. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो ठरणार आहे तुमच्यासाठी तो असणार आहे प्रिफरन्स ऑर्डर. जर तुम्हाला जे पसंतीक्रम दिले जाणार आहेत, जेवढे पसंतीक्रम बाकीच्यांना दिले जाणार तेवढेच पसंतीक्रम तुम्हाला सुद्धा दिले जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा योग्य व्यवस्थित फायदा घ्यायचा आहे. आणि तुमची निवड कशी होईल, तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निवड तुमची किंवा तुम्हाला स्थान कसं मिळेल या संदर्भात तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागतील किंवा ज्या ज्या गोष्टी फायद्याच्या आहेत, ज्या मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या, तर त्या गोष्टी योग्य पद्धतीने जर तुम्ही केल्या, स्मार्टली डिसिजन घेतलं तुम्ही, आणि जर समजा पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले, आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी कास्टचा मेरिट वेगळा लागणार, प्रत्येक वर्गाचा मेरिट वेगळा लागणार. एवढंच नाही, प्रत्येक मीडियमचा मेरिट वेगळा लागतो, डिस्ट्रिक्ट जिल्ह्यानुसार सुद्धा मेरिट वेगळा लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार पसंतीक्रम द्यायची. जाहिराती कितीही आल्या, कमी आल्या किंवा जास्त आल्या त्याकडे लक्ष देऊ नका. जेवढ्या जाहिराती आल्या, जास्तीत जास्त जाहिराती येतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. आणि जास्त जाहिराती किंवा ज्या काही जाहिराती येतील, जास्त पदांसाठी पदभरती करण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्याच्यामुळे शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल. आपलं काम आहे आपण आपलं काम करणे. जाहिराती आल्या तर पसंतीक्रम देणे, तर पसंतीक्रम देताना जास्तीत जास्त काळजी घ्या. तर आय होप या सर्व गोष्टी होत्या. आणि मी आतापर्यंत सर्व उमेदवारांचं सांगितलं. 1 मार्क पासून ते डायरेक्ट 200 मार्क पर्यंत जे उमेदवार होते त्या सगळ्यांबद्दल मी सांगितले कोणत्या गोष्टी कराव्या. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमचा काय अभिप्राय आहे, तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा तुमचा स्कोर किती आहे, आणि ते जे आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.